परिवर्तन मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतो या पुढील सामन्यासाठी कॉमेंटेटर फ्रॉम भिवंडी सुभाषजी धुमाळ सरांना. तर मंचावरती आपण काही मान्यवरांचा सन्मान पार पाडणार आहोत. समाजसेवक चिंचवली आदरणीय महेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती मी विनंती करेन. दिलीपदादा पाटील आपण या आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडायचा आहे. समाजसेवक चिंचवली आदरणीय महेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं ही या स्पर्धेची ओळख, या स्पर्धेनं ते जपलेले आहे. बांधिलकी ही आपुलकी आणि हा मित्र परिवार आमचे वन मॅन शो नितेशदादा पाटील यांचा आमच्या मंचावरती आपण पाहतोय. पहिल्या दिवसापासून मान्यवरांची ही मांदियाळी आपल्या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पोलीस पाटील दळेपाडा सीतारामजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर सीतारामजी पाटील यांना आपण पाहत आहोत. पोलीस पाटील दळेपाडा यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. त्यानंतर समाजसेवक कांडपे रमेश भोईर यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आपल्या मंचावरती भरपूर मान्यवर अगदी आपण पाहतोय गच्च भरलेलं हे व्यासपीठ आणि वीरेन स्पोर्ट्स या भावाळे संघाचे पुरस्कर्ते आमचे हनुमानदादा तरे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम हनुमानदादा, आपलं देखील स्पर्धेच्या वतीने स्वागत. आणि खरं तर आज आमचे वन मॅन शो नितेशदादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि अगदी आपण पाहिलं तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी हे सर्व मान्यवर आज आपल्या या रॉयल मंचावरती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तमाम लाडक्या मान्यवरांचं नितेश शेठ पाटील समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय. मित्र आपण इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ काढणार होतो ज्यामध्ये 3 चिठ्ठ्या आपण तयार केल्या, ज्यामध्ये आरशीशी राया एका चिठ्ठीचं नामनिर्देशन आहे, त्यानंतर वीरेन स्पोर्ट्स भावले बी एका चिठ्ठीचं नामनिर्देशन आहे, एका चिठ्ठीचं नामनिर्देशन विजय संघ असं केले गेले आहे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल ड्रॉच्या आधारे तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. तर ज्या संघाची चिठ्ठी राहील ते 2 संघ सेमीफायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉकडे देखील बोलणार आहोत. राय संघ नायक अर्थात आरशीची राय संघ संघ नायक, वीरेन स्पोर्ट्स भावाले बी संघाचा संघ नायक आणि दोन्ही संघाची 12 मॅन तर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. वीरेन स्पोर्ट्स भावाले नक्कीच आपण पाहतोय. प्लॅन मेस इथे मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सावंत स्पोर्ट्स सावंत संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 धावा. स्वागताकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती आपण पाहतोय. या पंचकृषीमध्ये नव्हे तर कुठेही स्पर्धा असल्यानंतर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम आहे असे ओमकार ग्रुपचे सदस्य आपण पाहतोय, ज्यामध्ये विद्यमान सरपंच प्रथम नागरिक प्रेमनाथ वडोलकर साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत. त्या स्पर्धेचे आयोजक नितेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण प्रेमनाथ वडोलकर साहेबांना सन्मानित करायचं आहे. ओमकार ग्रुप आपण पाहतोय, हे ओमकार ग्रुपचे सदस्य आपण सध्या व्यापड्याजवळ पाहतो आणि प्रेमनाथ वडोलकर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता प्रेमनाथ वडोलकर साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या सन्मान इथे आपण करत होते. हे आपण पाहू शकतो शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर मित्रांनो ओमकार ग्रुपचे आणखीन एक सदस्य आपण पाहतोय, मोतीराम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मोतीराम पाटील साहेबांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. मोतीराम पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेचे आयोजक नितेश पाटील साहेब करताना आपण पाहत आहोत. ते आपण पाहू शकता माझी उप देणारी उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह, हे सन्मान चिन्ह मोतीराम पाटील साहेबांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. त्यानंतर ओमकार ग्रुपचे आणखीन एक सदस्य आपण पाहतो विजय पाटील साहेब, वडके ग्रुपचे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. विजय पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आणि पुन्हा एकदा विनंती असेल नितेश पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते विजय पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे.
विजय पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरून केला जातो. या स्पर्धेचे आयोजक आपण बघतोय नितेश पाटील साहेब, त्यांच्या स्वप्नातूनही या साकारलेली या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे शुभ हस्ते विजय पाटील साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. विजय पाटील साहेबांची ही प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे करत आहोत. आपण पाहू शकता माजी उपदेणारे उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. जे सन्मान चिन्ह सरपंच चषकाची आठवण विजय पाटील साहेबांना देखील निश्चितच देईल. त्यानंतर सुनील पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि सुनील पाटील साहेबांचा देखील यथोचित सन्मान आपण इथून करणार आहोत. हे आपण पाहू शकता वडपे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत सुनील पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सुनील पाटील साहेबांना सन्मानित केले जाते. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुनील पाटील साहेबांचा हा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता आणि सन्मानानंतर बोलूया आपण एकदा आपण सामन्याकडे. शेवटचे षटक मार्गस्थ आपण बघतोय. पहिले षटक हिमांशू पाटील याचं उत्कृष्ट राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धाव खर्च केले, 2 विकेट देखील प्राप्त केल्या होत्या. इथे पूल करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत नाही. खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, मग इथे आपण बघतोय निर्धाव चेंडू. यानंतर ड्रॉ खेळला जाईल आरसीसी राय संघाचा संघनायक, वीरेन स्पोर्ट्स भावाली संघाचा संघनायक आणि दोन्ही संघाची 12 मॅन आपण ड्रॉसाठी या पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. लेगबाजचा इशारा पंच सुरेश घरत सरांकडून येतोय. या सिंगलने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 9 धावा आणि आव्हान ठेवले गेले ते 10 धावांचं. तर बोलू आपण ड्रॉकडे. ड्रॉ केला जाईल. आरसीसी राय संघाचा संघनायक लकी ड्रॉकडे आपण बोलणार आहोत. आपण पाहतोय कुठला संघ लकी ठरेल, कुठल्या संघाचा संघनायक लकी ठरेल. आरसीसी राया, वीरेन स्पोर्ट्स भावाले. राया संघनायक आपण जर उपस्थित असाल तर त्वरित लगेच संपर्क साधायचा आहे, अन्यथा आपली चिठ्ठी काढली जाणार नाही. आरसीसी राया आपणास शेवटची 5 मिनिटे दिली जात आहेत. आपण जर इथे उपस्थित नसाल तर आपली चिठ्ठी या ड्रॉ मध्ये नसणार आहे. म्हणजे 2च चिठ्ठ्या ड्रॉ मध्ये असतील, ज्यामध्ये वीरेन स्पोर्ट्स भावाले आणि विजेता संघ जे सध्या संघ खेळत आहेत. आरसीसी राय आपणास शेवटची 5 मिनिटे दिली जात आहेत. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलाय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात. 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलाय सरपंच चषक, सरपंच चषक, सरपंच चषक, सरपंच सुस्वागतम दरम्यान आगमन होतंय या क्रीडा नगरीमध्ये. या सरपंच चषकामध्ये उमेश पाटील साहेब आणि त्यांच्यासमवेत दयानंद पाटील साहेबांचं या दोन्ही मान्यवरांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा आपण पाहतोय मान्य श्री उमेश जयराम पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत दयानंद दुंदाराम पाटील साहेबांचं देखील आगमन होतं. या दोन्ही मान्यवरांचं सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे.
तर बोलू आपण सामन्याकडे आव्हान ठेवले गेले ते आपण पाहतोय 10 धावांचा आणि 10 लक्षाचा पाठला करण्यासाठी सलवे जोडी मैदानामध्ये. दरम्यान आगमन होतोय आपण पाहतोय उमेश पाटील साहेब उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा आणि त्यांच्या समवेत दयानंद पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य या दोन्ही मान्यवरांचा सरपंच चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील साहेब आणि या फ्रेंड सर्कल ग्रुप खांडपे यांच्या वतीने मोस्ट वेलकम साहेब. उमेश पाटील साहेबांनी दयानंद पाटील साहेबला पण हार्दिक स्वागत आहे. 10 लक्षाचा पाठला करण्यासाठी सलवे जोडी मैदानामध्ये आपण बघतोय दीप आणि हिमांशू. विशाल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय या पहिल्या षटकातील जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेले. वेलकम वर्मा. वेलकम शिशू वर्मा. मीडिया पत्रकार आपण पाहतोय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विशाल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय जोरदार अपील मात्र पंच संमत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण. बॅट कट पंच सुनील म्हात्रे सर दर्शवतात. अपील यासाठी त्यांनी फेटाळून लावलं होतं कारण बॅटचा स्पर्श झाला होता. अंपायर का डिसिजन स्प्राइट जितना ही क्लिअर आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतोय अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच त्यांची पंचगिरी केलेली आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 आव्हान 10 धावांचा आपण सामना पाहतोय सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष जरीमरी या अलीमगढ़ बी या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल हिमांशू पाटील. इथे वेगवान चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू देखील पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा चेंडू हाताळताना वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय या एक्स्ट्राच्या हातामध्ये आउटसाइड ऑप्शन चेंडू देखील हाताळला गेला होता. 10 धावांचं लक्ष आपण पाहतोय. 2 षटकाचा सामना आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. विशाल पांडे पहिले षटक हाताळताना सावंत या संघाकडून. इथे समोर खेळलेला आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षित इथे सज्ज आहे. इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न अखेर चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-2 का 4 चौकार आणि चौकारीन संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने जरीमरी अलीमगढ़ 20 संघाची पुढे सरकताना पाहायला मिळते ती 7 धावा आणि इथून इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. ती जरीमरी अलीमगढ़ 20 संघाला हा सामना जिंकण्यासाठी मजबूत स्थितीमध्ये आपण सध्या पाहतो जरीमरी अलीमगढ़ 20 संघ. विशाल पांडे सामनाकडे फलंदाज हिमांशू पाटील. येथे या स्ट्रेटाचा फटका आपण पाहतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. पहिला हादरा जरीमरी अलीमगढ़ या संघाला फलंदाज दीपच्या रूपाने. आपण ड्रॉ कडे देखील वळणार होता. ड्रॉ केला जाईल आरशीशी राया वीरेन स्पोर्ट्स भावाले आणि खेळणारे जो संघ आहेत त्यामध्ये विजेता संघाची चिठ्ठी आम्ही नामनिर्देशित केलेली आहे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारेल, फायनलमध्ये पोहोचेल. तर ज्या 2 संघांच्या चिठ्ठ्या राहतील त्या संघामध्ये सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. धावसंख्या 8 केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. आपण बघतोय न्यू बॅटर आर्यन येतोय आणि 2 रनची आवश्यकता आहे. इथे करार ऑफ ड्राईव्हचा फटका आपण बघतोय. ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतं मात्र फक्त एकच धाव. स्कोर इज लेवल. केवळ एका धावेची आवश्यकता आहे जरीमरी अलीमगढ़ 20 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबाट्यावर हा संघ पाहायला मिळतोय. आता मात्र एखादा चमत्कारच इथे मात्र सावंत स्पोर्ट्स सावंत संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल कारण स्कोर इज लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. नेहान्सू गायकर चांगली स्कोरिंग आहे या स्पर्धेमध्ये. मॅन ॲट गोल्डन फिंगर त्यांची स्कोरिंग पाहायला मिळालेली आहे. मॅन फ्रॉम कल्याण गोलिवली आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग अगदी पहिल्या दिवसापासून या शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळते. केवळ एका धावेची आवश्यकता आपण बघतोय. या अमरेला फिल्डिंग आता मात्र पाहायला मिळते. सतीश वागचौरे बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस. इथे मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 1 धावेची आवश्यकता. हिंमत अजूनही हरलेली नाही सावंत संघाने. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज सध्या सावंत संघाची पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. मात्र हे काम खूपच अवघड आहे खरं तर.
आणि हा विजय फाटका चिवणू सीमाच्या बाहेर आणि सावंत संघ देखील सरपंच चषक खानपेच्या बाहेर. हार्डलक सावंत स्पोर्ट्स सावंत आणि अभिनंदन जरेमरी स्पोर्ट्स अलिमघर. होते या ड्रॉ साठी या सामन्यात मॅन ऑफ द मॅच करे बनवले आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच तिसऱ्यांदा आपण पाहतोय ज्याने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलेल्या अलिमगर एक्सप्रेस हेमांशू पाटील. आरसीसी राया संघाला सिल्वरचा कॉल दिला जातोय ड्रॉ साठी. ड्रॉ आपण करणार आहोत राया संघ अथवा प्रतिनिधी आपण ड्रॉ साठी संपर्क साधायचा आहे. ओमकार ग्रुप प्रेमनाथ वडवलकर साहेब, मोतीराम पाटील साहेब, विजय पाटील साहेब आणि सुनील पाटील साहेबांची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील साहेब आणि फ्रेंड सर्कल ग्रुप खानपे यांच्या वतीने आपलं खूप 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 मनस्वी धन्यवाद. हिमांशू पाटील इज द मॅन ऑफ द मॅच आणि हिमांशू पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नाही. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक व्यापीठावरून दिलं जाईल आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन, आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन व्यापीठावर विराजमान मान्यवर दयानंद पाटील साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आपण पाहतोय दयानंद पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अलिमगर एक्सप्रेस आपण पाहतोय हिमांशू पाटील याला दिलं जातं. ट्रेन बोर्ड ऑफ भिवंडी हिमांशू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश पाटील मागील सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच आपला शेष आहे. मोनिश पाटील आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा उमेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते मोनिश पाटील या साहेब मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. आपण पाहू शकता मागील सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील ठरला होता, त्यास मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाते. तर बोलूया मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे या सन्मानाकडे. सत्कार सन्मान आपण येथे करणार आहोत. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं आपण पाहतोय